या गाण्याबद्दलच्या आठवणी सांगायच्या तर एखाद्या व्यक्तीबद्दल आपण असं म्हणतो की मोठी व्यक्ती असते आणि मग कोणाला तरी विचारलं जातं की तुमचं काय मत आहे त्याच्याबद्दल. मग ते सांगते की लहानपणी मी जेव्हा पाहिलं होतं तेव्हाच ओळखलं होतं की हे मोठे झाल्यावरती काहीतरी होणार. बाळाचे पाय मी पाळण्यातच ओळखलं होतं. तसंच या गाण्यांबद्दल आहे. कारण या गाण्याबद्दल सुरुवातीला संजय तू आला होता शिवसेना बनमध्ये, त्यांनी चोरून ऐकवलं होतं गाणं मला मोबाईलवरती. कारण तेव्हा शब्द लिहिले गेले होते, त्याच्यावरती थोडीशी चाल रचली जात होती आणि ते ऐकल्यानंतर मी संजयला म्हटलं की संजय हे गाणं इतिहास घडवणार. आता मला उत्सुकता आहे की त्यावेळेला जे एक लहान बाळ मी बघितलं होतं ते आता मोठं झाल्यावरती त्याने किती तो आता कर्तृत्वाची शिखरं पार करेल त्याची मला एक उत्सुकता आहे. आणि स्टुडिओमध्ये जेव्हा मी गेलो होतो रेकॉर्डिंग चाललं होतं रोहन रोहन, त्याच्यानंतर नताश, हे सगळेच म्हणजे एक भारावलेलं वातावरण होतं. थोडंसं मी म्हणजे मला नेहमी भान ठेवावं लागतं, नाहीतर मी सुद्धा सगळ्यांबरोबर तेव्हाही नाचलो असतो. कारण स्वतः गायक सुद्धा नताश आप भी एन्जॉय करत होते, आप गाणं नाही गा रहे थे, आप एन्जॉय कर रहे थे. आणि मला असं वाटतं की ज्या वेळेला सगळ्या गोष्टी एकत्र येतात, जी गोष्ट आपण करू इच्छित असतो ती नुसती शब्द नसतात, नुसती चाल नसते, नुसतं ते एक गायलेलं गाणं नसतं, ते सगळे एकत्रित जेव्हा होतं, सूर ताल लय शब्द, तेव्हा त्यातनं पाहिजे असलेल्या भावना त्या व्यक्त होतात. आणि मला असं वाटतं की त्या गाण्यामध्ये पुरेपूर झालेलं आहे. सर्वांप्रमाणे मी सुद्धा उत्सुक आहे ते गाणं ऐका.